बाप्पाच्या आगमनाच्या आपल्याला सगळ्यांनाच आतुरता आहे, पण आमची पण तयारी तर हळूहळू चालू झाली. खाली उतरायचो. अरे पाणी ब्ल्यू ब्ल्यू आहे पूर्ण. तर तुम्ही विचार करत असाल की सकाळ सकाळ मी हे काय करतोय. ॲक्च्युली वाडीमध्ये एकच घर आहे जे मातीचं घर आहे आणि मला ते खूपच आवडतं. मग मी काकीला मदत करतो ह्याच्यामध्ये की भिंती सारवायला, आणि हे फर्स्ट टाइम होतं माझ्यासाठी एक्सपिरियन्स. कुसुम काकी आणि आत्माराम काकांनी हे पारंपरिकरित्या जपून ठेवलेलं मातीचं घर मला खूपच आवडतं. आणि हे काम उरकल्यावर काका आणि मी जातो पाण्याची मोटर चालू करायला, जेणे की वाडीमध्ये सगळीकडे प्यायचं पाणी येईल. आणि सकाळपासून भरपूर पाऊस पडतोय. आता थोडा थांबला तर आम्ही म्हणलो जाऊन येऊ लगेच. कोकण म्हणले की आपल्या डोळ्यासमोर येतात की समुद्र, नारळाचे झाड. इथं आहे का मोठं? ती तिकडं विहीर आहे. पण आपलं जिथं गाव आहे तर ते आहे तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी मध्ये. अरे पाणी ब्ल्यू ब्ल्यू आहे पूर्ण. हो एकदम निवळसर पाणी. ब्ल्यू म्हणजे एकदम एक नंबर पाणी आपलं. आणि मी हे आयुष्यात पहिल्यांदाच असं पाणी बघितलं होतं गाईस. आणि ही आहे वाशिष्ठी नदी. आणि हा जो समोरचा पूल तुम्ही बघताय तो खूप पाऊस पडल्यामुळे वाहून गेलता. मग ह्याच्याच बाजूला हा एक नवीन पूल बनलेला आहे. आणि आता नारायण काका आणि मी चाललोय घरी, कारण की मला खूपच भूक लागलेली आहे. हे रोज चालू बंद करायला लागतं का तुम्हाला? आज एक गोष्ट चांगली झाली की जास्त पाऊस आम्हाला भेटला नाही रस्त्यामध्ये, नाही तर आमची खूप पळापळ झाली असती. आणि मी फायनली घरी आलेलो आहे आणि इथं बनतंय चुलीवरचं जेवण. धुराने कसले डोळे जळतात बापरे. तुम्हाला मी चूल दाखवतो आपली कशी चूल आहे. हे बघा, इथं जेवण तयार आहे आणि आता हे मी जेवणार आहे. आणि थँक्यू फॉर वॉचिंग.